नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी शिकवणीमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कंपॅरिझन्स ऑफ फ्रॅक्शन. म्हणजेच कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन छोटा आहे, फ्रॅक्शन्सला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं लावायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे फ्रॅक्शनमध्ये दोन पार्ट हे महत्त्वाचे असतात. ते म्हणजे एक तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर आपण बघूया कंपॅरिझन करायच्या काही मेथड्स आहे. त्यामध्ये पहिला आहे ज्याचं डिनॉमिनेटर हे सेम असतं, त्या फ्रॅक्शनचं आपण कंपॅरिझन कसं करायचं ते बघूया. आता मित्रांनो, मी एक एक्झाम्पल घेते. 7/15 आणि 12/15. आता ह्या दोन फ्रॅक्शन्समध्ये मित्रांनो, ह्या दोन्ही फ्रॅक्शनचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे. याचंही 15 आहे, याचं पण 15 आहे. तर ह्या दोन फ्रॅक्शनमध्ये कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन छोटा आहे ते कसं बघायचं. तर आता एकदम सिंपल आहे मित्रांनो. डिनॉमिनेटर जेव्हा सेम असले तर त्या दोन फ्रॅक्शनचा आपण डायरेक्ट न्यूमरेटर कंपेअर करायचं. जो न्यूमरेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन पण मोठा राहणार आणि जो न्यूमरेटर लहान असणार तो फ्रॅक्शन छोटा असणार. जसं आता यामध्ये 7/15 इज लेस दॅन 12/15. कारण की ह्या दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे, तर मी ह्या फक्त न्यूमरेटरला कंपेअर केलं. तर याच्यामध्ये 7 हा 12पेक्षा लहान आहे, तर म्हणजे 7/15 हा फ्रॅक्शन हा 12/15 या फ्रॅक्शनपेक्षा छोटा आहे. अजून एखादी एक्झाम्पल बघते. 10/13. अजून दुसरा घेते 9/13. आता यामध्ये पण दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, तर आणि 10 आणि 9मध्ये 10 हा मोठा आहे, 9 हा लहान आहे. तर 10/13 इज ग्रेटर दॅन 9/13. हा जो साईन असते मित्रांनो, हा साईन लेस दॅन आणि हा ग्रेटर दॅन. याचे सिम्पल हे आपण जनरली मुलं कन्फ्यूज होतात की आपण कशाला ग्रेटर दॅन कसं साईन लावायचं, स्मॉल दॅनचं साईन कसं लावायचं. ते एक माझी ट्रिक आहे मित्रांनो, मी सुद्धा ती ट्रिक यूज करते. बघा, आता हे साईन आहे, यामध्ये 1, 2 हे कसे दोन पॉईंट आहे. तर आणि इथे हा एकच पॉईंट आहे. जो जेव्हा नंबर लहान असतो तिथे हा पॉईंट ठेवायचा आणि जेव्हा नंबर मोठा असतो तेव्हा हे दोन पॉईंट ठेवायचे. जसं आता 5/9 आणि एक 6/9 घेते. तर आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे. 5 हा 6पेक्षा लहान आहे, तर 5 लहान आहे, तर 5कडे या साईनमधला हा एक डॉट येईल. म्हणजे मी इथे असं साईन देते. म्हणजे अल्टिमेट 6 हा मोठा आहे, तर 6कडे हे 2 पॉईंट आणि 5कडे हा 1 पॉईंट. अशा पद्धतीने मी लक्षात ठेवते मित्रांनो. तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता. तुम्हाला पण जर कन्फ्यूज होत असेल की आपण ग्रेटर दॅनला कसं साईन द्यायचं, असं हे साईन द्यायचं की हे साईन द्यायचं, तर मग या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो. आय होप तुम्हाला हे ज्याचे डिनॉमिनेटर सेम आहे ते कसे कंपेअर करायचं हे कळलंच असेल. आता आपण बघूया ज्या फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर हे डिफरंट असतात तर त्याचं कंपॅरिझन कसं करायचं. मित्रांनो, जेव्हा डिनॉमिनेटर डिफरंट राहतात त्यामध्ये आपल्याला पहिले तर त्याचे डिनॉमिनेटर हे इक्वल करावं लागेल. आणि इक्वल डिनॉमिनेटर केल्यावर मग जी आपण आधी जी मेथड बघितली त्याचे न्यूमरेटर कंपेअर करायची, तशा पद्धतीने करू शकतो. ही एक झाली मेथड. आणि अजून एक मेथड आहे जी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर एका फ्रॅक्शनची व्हॅल्यू मोठी येणार, एका फ्रॅक्शनची व्हॅल्यू लहान येणार. तर ज्याची व्हॅल्यू मोठी तो फ्रॅक्शन मोठा राहणार मित्रांनो. तर आपण सगळ्यात पहिले बघू LCMवाली मेथड, म्हणजे ज्याचं डिनॉमिनेटर पहिले इक्वल करून ती बघू मेथड, आणि दुसऱ्यांदा मग क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड बघू. तर आता मी एक एक्झाम्पल घेते. 4/7 आणि दुसरा एक घेते 2/7 किंवा इथे घेते 5/7. अरे 5/7.
9. तर आता यामध्ये आपण कम्पेअर करू. आता बघू, याचं 7 आहे, याचं 9 आहे. पहिले तर आपण या दोघांचा LCM काढू. तर LCM कसं काढायचं बघू आपण. LCM कसा काढायचा, ह्या दोघांना पण डिफरंट. एक तर आपण पहिले 7च देऊ. 7 म्हणजे 7, ते 9 जसं 9 म्हणजे 9. या दोघांचं 7 × 9 63 LCM येते मित्रांनो. तर आपण 4/7ला 7 × 9, तर 4ला सुद्धा 9ने मल्टिप्लाय करू. आणि 5/9ला 9ला 7ने मल्टिप्लाय करू, तर 5ला सुद्धा 7ने मल्टिप्लाय करू. 35. तर आता मित्रांनो आपल्याला 2 फ्रॅक्शन्स मिळाले. एक फ्रॅक्शन मिळाला 36/63 आणि दुसरा फ्रॅक्शन मिळाला 35/63. आता हे 2 फ्रॅक्शन, तर ह्या 2 फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर आता सेम झाले आहे. तर डिनॉमिनेटर सेम झाले तर आपण डायरेक्ट न्यूमरेटरला कम्पेअर करू. तर आता 36 हे 35पेक्षा मोठे आहे, तर मग आपण याला कसं कम्पेअर करू. 36/63 इज ग्रेटर दॅन 35/63. तर आता मित्रांनो 36/63 हा कशाचा फ्रॅक्शन होता, 4/7चा. तर आपण इथे लिहू 4/7 इज ग्रेटर दॅन 35/63 कशाचा होता, 5/9चा. तर 5/9. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2 फ्रॅक्शन ज्याचे डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे ते कम्पेअर करू शकतो. जसं आता मी इथे पहिले तर ह्या 7 आणि 9चा LCM घेतला, तो आला 63. आणि ज्यांनी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं त्यांनीच न्यूमरेटरला. तर मग अशा पद्धतीने न्यूमरेटर पण आपण फाइंड केलं. तर न्यूमरेटर दोघांचे, एकाचा आला 36 आणि दुसऱ्याचा आला 35, आणि दोघांचे डिनॉमिनेटर हे सेम आहे. तर 36 हे 35पेक्षा मोठे आहे, तर मग 36 इज ग्रेटर दॅन 35. आता हा 36/63 हा कशाचा फ्रॅक्शन होता, कशाचा इक्विव्हॅलंट होता, 4/7चा. तर आपण याच्या खाली 4/7 लिहिलं. आणि 35/63 हा कशाचा इक्विव्हॅलंट होता, 5/9चा. तर 5/9 म्हणजेच 4/7 इज ग्रेटर दॅन 5/9. अशा पद्धतीने आपण हे केलं. एक याच्यातली जी क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे ती बघूया आपण. हाच एक्झाम्पल राहू देते. त्याच्यामध्ये कसं करणार आपण, 4/7ला याचं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे असं, पहिल्याचं न्यूमरेटर दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरसोबत मल्टिप्लाय करायचं आणि पहिल्याचं डिनॉमिनेटर हे दुसऱ्याच्या न्यूमरेटरसोबत मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 4 × 9 किती होतात मित्रांनो, 36. आणि 7 × 5 35. म्हणजेच फर्स्ट हे आपलं 36 ग्रेटर आलं. 36 इज ग्रेटर दॅन 35. म्हणजेच 4/7 इज ग्रेटर दॅन 5/9. या पण मेथडनी मित्रांनो सेम आन्सर येणार. तर मित्रांनो समजली ही तुम्हाला मेथड. अजून एक एक्झाम्पल बघायचं आपण. चला मग. 2/7 अँड सेकंड बघू 2/3. तर यामध्ये पहिले तर आपण दोघांचे डिनॉमिनेटर सेम करूया. दोघांचे डिनॉमिनेटर म्हणजे दोघांचे LCM म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघू. आता 6/7. तर आता 7 याचा LCM किती येणार, 7 आणि 3चा. 7 आणि 3चा LCM काढू. पहिले तर 7नी मल्टिप्लाय करू, इथे 1 येईल. 3 जसे तसे 3नी करू, 1 येईल. म्हणजे 7 3 21. LCM आलाय 21. तर आता इथे आपल्याला 21 पाहिजे नाही, तर 7 × 3, तर 6ला सुद्धा 3नी मल्टिप्लाय करू. तर इथे 21 येईल, इथे येईल 18. आणि 2/3ला LCM 3ला 7नी मल्टिप्लाय, तर 2ला सुद्धा 7नी मल्टिप्लाय, तर येईल इथे 14/21.
तर आता मित्रांनो 14/21, आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले, 18/21 अँड 14/21, दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले. तर डायरेक्ट आपण न्यूमरेटरला कम्पेअर करू. तर 18 हे 14पेक्षा मोठे आहे, म्हणजेच 18/21 इज ग्रेटर दॅन 14/21, म्हणजेच 18/21 कशाचा इक्विव्हॅलंट होता, 6/7चा. तर 6/7 इज ग्रेटर दॅन 2/3. अशा पद्धतीने आपण ज्याचे डिनॉमिनेटर डिफरंट राहतात ते करूया. ठीक आहे मित्रांनो. चला आता एक पुन्हा मेथड आहे ज्याच्या, आता हे तर झालं डिनॉमिनेटरशी रिलेटेड. आता ज्यांचे न्यूमरेटर सेम असेल तर तो फ्रॅक्शन कसा, कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे हे आपण डायरेक्टली कसं सांगू शकतो ते बघूया. मित्रांनो, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असते तेव्हा आपण डायरेक्ट न्यूमरेटरला कम्पेअर करतो आणि जो न्यूमरेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन पण मोठा असतो. पण जेव्हा न्यूमरेटरच जर सेम असले तर त्या फ्रॅक्शन्सला कसं आपण ओळखणार की कोणता फ्रॅक्शन मोठा आहे कोणता फ्रॅक्शन लहान आहे. तर ते मित्रांनो, आता एक पुन्हा एक्झाम्पल घेते मी, 3/8 आणि दुसरं घेते 3/7. आता ह्या दोघांमध्ये न्यूमरेटर हे सेम आहे. तर अशा वेळेस मित्रांनो डायरेक्टली तुम्ही लिहू शकता, ज्या दोन फ्रॅक्शन्सचे न्यूमरेटर हे सेम आहे आणि ज्याचे डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तर डिनॉमिनेटरमध्ये जो डिनॉमिनेटर लहान आहे तो फ्रॅक्शनसुद्धा मोठा असतो. म्हणजेच आता 3/8 इज लेस दॅन 3/7. आता याच्यामध्ये मित्रांनो हा 8 हा 7पेक्षा मोठा आहे. तर ज्या फ्रॅक्शन्समध्ये न्यूमरेटर सेम असतात पण डिनॉमिनेटरमध्ये जो डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान असतो. मित्रांनो, नेहमी हे लक्षातच ठेवायचं, जेव्हा न्यूमरेटर हे इक्वल असले, न्यूमरेटर जर इक्वल असले तर त्याचं डिनॉमिनेटर बघायचं आणि डिनॉमिनेटर ज्याचं मोठं तो फ्रॅक्शन लहान असतो. मित्रांनो, ठीक आहे. आपण याला बाय क्रॉस मल्टिप्लिकेशननी बघायचं. 7 इज इक्वल्स टू 21 आणि 8 × 3 केलं तर 24. तर आता हा 21 हा लेस आहे 24पेक्षा. तर हा कशाचा होता, 3 × 7 म्हणजे 3/8 इज लेस दॅन 3/7. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशननी सुद्धा मित्रांनो आपलं सेम आन्सर येणार. ठीक आहे. चला मित्रांनो, आपल्याला पुस्तकामध्ये क्वेश्चन असतो की काही 4-5 फ्रॅक्शन्स दिलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावायला लावतात, म्हणजेच चढत्या आणि उतरत्या क्रमाने. तर ते कसं करायचं, तर पहिले तर आपण जर त्याचे डिनॉमिनेटर सेम असले तर आपण डायरेक्ट न्यूमरेटरला कम्पेअर करून त्याचा असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावू शकतो. पण जर डिनॉमिनेटर सगळ्यांचे डिफरंट असले तर आपण काय करणार, त्या पहिले सगळ्यांचं आपण LCM काढणार आणि LCM काढल्यानंतर मग त्याचे न्यूमरेटरला कम्पेअर करून असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावूया. तर चला त्यावर बेस्ड 1-2 क्वेश्चन्स बघूया आपण. मित्रांनो, हे एक्झाम्पल बघूया, याचा आपण असेंडिंग ऑर्डर लावूया. तर याच्यामध्ये सगळ्यांचे डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे. तर आपण पहिले ते ह्या डिनॉमिनेटरचा LCM काढून घेऊ. तर LCM काढायसाठी पहिले आपण काय करतो, एक चार्ट तयार करतो. 3, 4, 2, 6. तर आता याच्यामध्ये 2चं डिव्हिजन जाते, तर आपण पहिले 2ने देऊन बघू. याच्यात नाही जात. याचा 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता इथे जातं 3चं, तर 3चं देऊन बघू. 3 1 जा 3, हा 2, हा 1 आणि हा 1 आणि अगेन 2, 1 1 1 1. आता LCM इक्वल्स टू 2 × 3 × 2, 12. LCM आला मित्रांनो आपला 12. तर आपण पहिले तर ह्या सगळ्या फ्रॅक्शन्सला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर 2/3 इज इक्वल्स टू 3ला आपण कितीने मल्टिप्लाय करू तर 12 येणार 4 टाइम्स. तर 2ला सुद्धा 4 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. 3/4ला 4ला आपल्याला 3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3ला सुद्धा 3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. 1/2 2ला
6ने, तर 1ला सुद्धा 6नेच करावं लागेल. आणि एक इकडे घेते. फाइव बाय 6 इज इक्वल्स टू 6 इंटू 2, तर 5 इंटू 2 12 आणि ते 10. तर आता आपल्याला मित्रांनो 4 नवीन फ्रॅक्शन्स मिळाले. 8 बाय 12, 9 बाय 12, 6 बाय 12 अँड 10 बाय 12. आता बघा मित्रांनो, हे या सगळ्या फ्रॅक्शन्स डिनॉमिनेटर सेम आहे. तर याचे सेम डिनॉमिनेटर आहे, तर आपण डायरेक्ट न्यूमरेटरला कम्पेअर करू शकतो. म्हणजेच आता असेंडिंगसाठी लहान्यापासून मोठ्यापर्यंत. तर सगळ्यात लहान आहे 6 बाय 12, त्याच्यानंतर मोठा आहे 8 बाय 12, त्याच्यापेक्षा मोठा आहे 9 बाय 12, त्याच्यापेक्षा मोठा आहे 10 बाय 12. तर आता मित्रांनो 6 बाय 12 कशाचा इक्विव्हॅलंट होता? 1 बाय 2चा, तर तो आपण इथे लिहिणार. त्याच्यानंतर 8 बाय 12 कशाचा होता? 2 बाय 3चा, तर तो आपण इथे लिहिणार. त्याच्यानंतर 9 बाय 12 कशाचा होता? 3 बाय 4चा, आणि त्याच्यानंतर 5 बाय 6. अशा पद्धतीने मित्रांनो आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर हे लावू शकतो. आहे खूप इझी आहे मित्रांनो, काही नाही. फक्त त्याचं जर डिनॉमिनेटर डिफरंट असेल तर एलसीएम काढायचा. एलसीएम काढल्यानंतर त्याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काढायचे आणि डायरेक्ट आपण न्यूमरेटरला कम्पेअर करू. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काढल्यानंतर म्हणजे त्याचे डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर आपण त्याचे डायरेक्ट न्यूमरेटरला कम्पेअर करून असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर काढू शकतो. आता हा असेंडिंग झाला. आता डिसेंडिंगमध्ये मोठ्यापासून लहानपर्यंत. तर याला कसं लिहिणार मग मित्रांनो आपण? सेम मेथड, इथपर्यंत मेथड सेमच. तर आता मोठ्यापासून लहानपर्यंत, तर मोठा कोणता आहे? 10 बाय 12 इज ग्रेटर दॅन, कशापेक्षा मोठा आहे? 9 बाय 12पेक्षा, त्याच्यापेक्षा 8 बाय 12, त्याच्यानंतर 6 बाय 12. म्हणजेच 8 बाय 12 म्हणजे कोणता होता? 5 बाय 6 इज ग्रेटर दॅन 3 बाय 4 इज ग्रेटर दॅन 2 बाय 3 आणि इज ग्रेटर दॅन 1 बाय 2. अशा पद्धतीने आपण डिसेंडिंग ऑर्डरसुद्धा लिहू शकतो मित्रांनो. आहे की नाही? एकदम इझी असे क्वेश्चन्स होते मित्रांनो. आय होप तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये बरोबर सॉल्व कराल. हे कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला? मला नक्कीच कमेंट करून सांगाल. आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.